पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की स्वराज्य रक्षक संभाजी महाराज की जय भवानी जय भवानी। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत मला शिवरायांविषयी मनोगत व्यक्त करण्याची संधी दिल्याबद्दल आयोजकांचे आभार। महाराष्ट्राचे आदिदैवत भूपती नृपती पृथ्वीपती परमप्रतापी प्रगल्भ बुद्धिमान विज्ञानिष्ठ जगविख्यात विश्ववंदनीय राजाधिराज योगीराज श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज यांना या जिजाऊंच्या लेकीचा मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा। छत्रपती शिवाजी महाराज की हे शब्द कानावरती पडतात ज्यांच्या मुखातून आपोआप जय बाहेर पडतो, रक्त सहसळते, छाती अभिमानाने फुगते, अंगावरती सरकन काटा येतो अशा मराठमोळ्या बंधू भगिनींनो, मी रिया जनार्दन कोकरे आज मी इथे अशा एका महान महापुरुषाची गाथा उलगडणार आहे ज्याचा मला तुम्हालाच नाही तर आज संपूर्ण देशाला अभिमान आहे। विजयसारखी तलवार चालवून गेला, विजयसारखी तलवार चालवून गेला, निधड्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला, वाघ नख्याने अफजल खानचा खोता फाडून गेला, स्वर्गात गेल्यावर देवाने ज्याला झुकून मुजरा केला असा मर्द मराठा शिवबा होऊन गेला, असा मर्द मराठा शिवबा होऊन गेला। आज इथे जन्म घेतलेल्या मुलाला सांगावे लागत नाही की छत्रपती शिवाजी महाराज हे कोण होते, कारण जन्मताच इथली माती त्यांच्या मनामध्ये शिवरायांचे नाव करून ठेवते। आज भारतातच नव्हे तर आज संपूर्ण जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत छत्रपती शिवरायांचे नाव पसरले आहे। असे कोण होते हे शिवाजी, असे कोणते काम त्यांनी केले की आज 350 वर्ष उलटूनही त्यांच्या नावाचा जय जयकार सगळीकडे होत आहे। आपण इथल्या लोकांना तर सोडाच, आपण इथल्या दराखुरांना जरी विचारले ना की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते तर ते सांगतील रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता, रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता। अरे विचारा त्या सह्याद्रीला, अरे विचारा त्या सह्याद्रीला आणि सागरी लहरींना माझा शिवबा कसा होता, माझा शिवबा कसा होता। खरं तर छत्रपती शिवाजी महाराज हे नावच असं आहे की त्यांच्या नावातील प्रत्येक अक्षर त्यांच्या कार्याची पराक्रमाची महती सांगणारे व सर्वांना प्रेरणा देणारे आहे। छत्तीस हत्तींचे बळ असणारे, त्रस्त मुघलांना करणारे, परत न फिरणारे, तिने जगात जाणणारे, शिस्तप्रिय व वाणीस तेज, जिजाऊंचे पुत्र व महाराष्ट्राची शान, हा हार न मानणारे, राज्याचे हितचिंतक म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज। कोणीही काळी आम्ही जनावरांसारखं जीवन जगत होतो, आमच्या अन्नधान्यावर तर सोडाच, आमच्या देहावर देखील अधिकार राहिला नव्हता। येथील माणसे तर दूरच, येथील मंदिरातील देव देखील सुरक्षित राहिला नव्हता। या दरम्यान सिद्धखेडचे राजे लखुजी जाधव यांची कन्या म्हणजे साक्षात दुर्गा भवानी रणचंडी जशी जिजाऊ यांचा विवाह तोडीस तोड निजामशाहीचे सरदार मालोजीराजे भोसले यांचे सुपुत्र शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला। त्यावेळी महाराष्ट्रात 5 सुलतानी राज्य करत होत्या, त्यांच्या सतत लढाया व्हायच्या, त्यात महाराष्ट्राचे फार मोठे नुकसान व्हायचे, मराठा सैनिक नाहक होऊन मारले जायचे। या दरम्यान महाराष्ट्राला हवा होता एक झंकार, पेटता अंगार, अखेर ती वेळ आली, सह्याद्रीची गर्जना झाली। फाल्गुन व तृतीया शके 19 फेब्रुवारी 1630 रोजी जिजाऊंची पुण्याई आली होती फळाला, कारण जनतेचा पोशिंदा जलमला, अरे राजा शिवबा जलमला, दिलदलितांचा कैवारी जलमला, दुष्टांचा सहारी जलमला, अरे माझा राजा जलमला, माझा शिवबा जलमला। शिवबाचा जन्म झाला आणि कित्येक वर्षापासून चाच पडणाऱ्या महाराष्ट्राच्या माथ्यावर जणू प्रकाशाचे किरण पसरू लागले। शिवराय जिजाऊंच्या संस्काराखाली हळूहळू वाढू लागले। जिजाऊंनी शिवरायांना लहानापासूनच सत्यासाठी व न्यायासाठी लढायला शिकवले। जर कोणी चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा, आणि जर कोणी नडत असेल तर त्याला मराठीची जात दाखवा, अशी शिकवण जिजाऊंकडून शिवरायांना मिळत गेली। भोळ्या बाबड्या जनतेला गुलामगिरीतून मुक्त करण्याचा दृष्टिकोन शिवरायांनी जिजाऊंसमोर ठेवला। अशा या वीर मातेने घडवला कसा असेल तो पुत्र, कसा असेल तो राजा, कसे असेल ते राज्य, कसा असतील ते छत्रपती। शिवछत्रपती म्हणजे मावळ्यांचे मेळ, शिवछत्रपती म्हणजे मनगटातले बळ, शिवछत्रपती म्हणजे तलवारीची धार, शिवछत्रपती म्हणजे छातीवरचा वार, शिवछत्रपती म्हणजे मनामनातले धैर्य, शिवछत्रपती म्हणजे सह्याद्रीचे शौर्य, शिवछत्रपती म्हणजे जिजाऊंचे पुत्र, आणि शिवछत्रपती म्हणजे एक माणूस नसून एक विचार आहे। घेऊन मुठभर मावळे आणि निधडी छाती, सोडून सारे ऐश्वर्य लढलास तू या मातीसाठी, विसरणार नाही महाराष्ट्र कधी तुझ्या कार्याची महती, तूच आमचे मंदिर, तूच आमची मूर्ती।
मित्रांनो, आजच्या युगात खरी गरज आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांचे गुण आणि विचार आपल्या अंगी बांधायचे. कारण छत्रपती शिवाजी महाराज या जगात अस्तित्वात होते त्यावेळी महिलेच्या केसालाही धक्का लागत नव्हता. आणि आज आपण पाहतोय की दिवसामध्ये 1-2 तरी बातम्या अशा असतातच की जन्म घेतलेल्या मुलीवर सुद्धा अत्याचार होत आहे. एकीकडे शासन इतिहासाच्या पुस्तकात लिहितोय की माणसाला शिक्षणाचा मानवी हक्क आहे, मानवी अधिकार आहे, आणि तोच शासन दुसरीकडे एका क्षणाला 93,000 शाळा बंद करतोय. हा आहे आजकालचा इतिहास, हे आहे आजकालचं राजकारण. आणि जर हाच आपल्याला इतिहास पुसायचा असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला इतिहास आपल्याला जागृत करावा लागेल. आणि हा इतिहास जागृत करायचा असेल तर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे गुण आणि विचारांगी बांधण्याची गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जपण्याची गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ल्यांचे रक्षण करण्याची गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून पर स्त्रीला माते सन्मान मानून तिचे रक्षण करण्याची गरज आहे. जात भेद न करता सर्वांनी एकत्र येऊन कार्य करण्याची गरज आहे. आणि हीच असेल माझ्या राजाची जयंती, शिवछत्रपतींची जयंती. जाता जाता मी एवढंच सांगेन, तोंडात नको हृदयात शिवभक्ती नित्य असू दे. तोंडात नको हृदयात शिवभक्ती नित्य असू दे. शिवशाहीची सारी तत्वे वागण्यातून तुझ्या दिसू दे. शिवशाहीची सारी तत्वे वागण्यातून तुझ्या दिसू दे. शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष करून मी माझे छोटेसे भाषण संपवते. बोला शिवछत्रपती शिवाजी महाराज.